हेलो. Yes. ओके. Yes, sir. यस, थैंक यू. ओके, करून बघितला तुम्ही प्रोग्राम गाइस? ट्राई किया आपने? हेलो. Yes, sir. ओके, तो हमने कल क्या देखा था? बेसिकली हम अरे पढ़ रहे हैं अभी. ओके, सो हमने एक अरे डिक्लेयर किया बाय, और उसकी साइज फिक्स कर दी. ठीक है. अभी देखिए यहाँ पे कंसीडर कीजिए, अरे कितने साइज का है? 6 का है. ओके, सो वो 1 to 7 देगा आउटपुट में. क्यों? क्योंकि उसका इंडेक्स 0 से स्टार्ट होता है, 0 to 6. सो बेसिकली अगर आपने उसे और एक नंबर ऐड कर दिया उसमें, ओके, कंसीडर कीजिए, तो वो साइज के ऊपर हो गया, राइट? क्योंकि इट शुड अलाउ ओनली 7. तो क्या लगता है आपको, ये प्रिंट करेगा ये, या कुछ बोलेगा आपको? हेलो. सो बेसिकली ये क्या कर देगा, उसे इग्नोर कर देगा. एनीवे आपण जिथं जिथं केलाय ना, तर आपल्याला दिसून जाईल. वैल्यू 8 को वो इग्नोर कर देगा. देखिए, वाई? बिकॉज वी हैव डिफाइन द साइज. देखिए, वैल्यू 8 आ रहा है क्या? अप टू 7. और देखिए, सबसे पहला 1 to 10 7 येत आहे का वैल्यू 8? नहीं. ओके, सो बेसिकली वो उसे कंसीडर नहीं करेगा. अगर इन केस आपने उसे इसको साइज नहीं दी होती, ओके, तो वो उसे कंसीडर कर लेता. काल आपण डिस्कस करत होतो की हाऊ टू रिमूव एनी एलिमेंट. ओके, और हाऊ टू डिलीट एनी एलिमेंट फ्रॉम पर्टिकुलर अरे, राइट? बरोबर. Yes, sir. Okay, so for that particular we have specifically 2 or 3 options. ओके, सबसे पहला तो ऑप्शन है आपका पॉप. ओके, पॉप क्या कर देगा आपका? बाय डिफॉल्ट डिलीट कर देगा लास्ट एलिमेंट, राइट? दूसरा ऑप्शन क्या है आपका? शिफ्ट है. यहाँ पे हमने अनशिफ्ट देखा. शिफ्ट अगर आपने पास किया तो शिफ्ट क्या करेगा? आपका पहला एलिमेंट डिलीट कर देगा. ओके, लेट्स सी. मार्क डॉट शिफ्ट. बघा, इथपर्यंत 11 दिसत आहे. ओके, या प्रिंटिंग स्टेटमेंट पर्यंत. आणि जसं आपण इथे मार्क डॉट शिफ्ट केलं, 11 डिलीट झालंय. तो काय करतोय? पहिला एलिमेंट डिलीट करतोय. बरोबर? समजत आहे का? Yes, sir. ओके, तर काय यूज आहे याचा? इट विल डिलीट द फर्स्ट
ओके, उसके बाद आपके पास और एक मेथड है, मेथड नेम कॉल्ड एज स्प्लाइस. ओके, स्प्लाइस आहे की, एक मिनिट हा, मला बघावं लागेल मेथड. स्लाइस, सॉरी, पी नाही आहे. ओके, सो बेसिकली स्लाइस मेथड काय म्हणते, इट विल accept two argument. Okay, let me declare mark dot slice. देखिए आपको दिख रहा है ये क्या है, दो आर्गुमेंट एक्सेप्ट करता है, स्टार्ट नंबर एंड एंड नंबर. The index to beginning of the specific portion of the object return a section of a string. So basically ये मेथड क्या करेगी आपकी, ओके okay, देखिए कंसीडर कीजिए 1 2 3. ओके, वन कौन सा है अभी यहाँ पे, 0 1. ओके, 3 कौन सा है, 2 3. ओके, लेट्स प्रिंट दिस अरे. यस, सॉरी, स्प्लाइस, कंफ्यूज झालो होतो मी. ओके, तो स्प्लाइस मेथड क्या करेगी बेसिकली, आप आपने क्या दिया, दो पर्टिकुलर इंडेक्स दिए. ओके, वहां से वो क्या करेगी, लाइक 1 0 to 1, देखिए 0 and 1, उसने सेकंड डिलीट कर दिया, एंड 1 से 3 तक फिर से डिलीट कर दो. मतलब क्या, देखिए 1 2 3, यहां तक आप क्या कीजिए, डिलीट कर दीजिए. 10. समजत आहे का बघा, आपण काय म्हणतोय त्याला, 1 0 1. ओके, एंड नाउ आप क्या कीजिए, इसे फिर से डिलीट कीजिए यहां से 1, इसे ही 1 कंसीडर कीजिए, 1 2 एंड 3. गॉट इट गाइस. देखिए आपका आउटपुट क्या है, ये जो मिडल 3 ऑब्जेक्ट्स है, ओके, उसने वो क्या कर दिया, रिमूव कर दिया. हेलो, Yes, sir. ओके, जे पण ऑब्जेक्ट्स आहेत, जो भी है, ओके, लाइक फ्रॉम 1 to 3, उसने क्या कर दिया, इसे रिमूव कर दिया. देखिए, लेट मी डिक्लेयर न्यू प्रोग्राम. ओके, उसमें डिस्कस करते हैं. न्यू 7.js.
ओके। ओके, लेंथ देता है आपल्याला, सॉरी लेंथ फंक्शनला की नाही आपल्याला पॅरेंथेसिस वापरायचं नाहीये, ठीक आहे. थोडी तब्येत खराब आहे माझी गाईज. लेट्स प्रिंट दिस. ओके, होता है प्रिंट. यस सर. ओके, तो सबसे पहले मैंने एक बोला था आपको कल के लेक्चर में. ओके, इन अरे वी कैन डिक्लेयर एनी टाइप ऑफ डेटा, राइट. सो अगर यहाँ पे देखिए, ये अरे कौन सा है, आप अभी कौन सा बता सकते हो इसे. ये स्ट्रिंग है, राइट. ये कौन सा है, यस सर. ये एनी. न्यूमेरिक. ये एनी है. अभी इसमें अगर आप पर्टिकुलर देखिए, ये बाय डिफाइंड अभी ये स्ट्रिंग है. लेट्स डिक्लेयर फर्स्ट हियर. ओके, हम क्या करते हैं यहाँ पे, इन बिटवीन, ओके, 6 पे लेट्स डिक्लेयर वन स्ट्रिंग वैल्यू. वैल्यू कंसीडर करेंगे. और देखिए अभी ये प्रिंट होता है क्या, हो रहा है, बघा होता है. सर. यस. सो वी कैन से दैट array is a heterogeneous, any kind of data we can store, right. यस. लेट्स डिक्लेयर हियर न्यूमरिक वैल्यू. देखते हैं होता है क्या. देखिए स्ट्रिंग एंड नंबर वो खुद से ही डिफाइन कर रहे हैं, करता है बरोबर. लेट्स प्रिंट दिस एज वेल. हो रहा है. होता है क्या. सो क्या है आपका अरे, होमोजेनियस है कि हेट्रोजेनियस है. सो बेसिक एनी टाइप ऑफ, राइट राइट, एनी टाइप ऑफ डेटा we can expect or we can use in particular array. ओके. उसके बाद आपण इथे कशाला आलो, आपण स्प्लाइस फंक्शन डिस्कस करायला, सॉरी. ओके, दुसरीकडेच चालला जातो आपण. स्प्लाइस. सो बेसिकली स्प्लाइस का मीनिंग क्या है, मतलब ये फंक्शन है क्यों. तो सबसे पहले इट विल एक्सेप्ट टू पैरामीटर, स्टार्टिंग पॉइंट एंड एंड पॉइंट. ओके, तो वो क्या बोलेगा आपको, बताओ मुझे कौन सा डिलीट करना है और किसके बीच में डिलीट करना है. अगर आपने यहाँ पे 1 दे दिया तो वो सबसे पहले क्या करेगा, 0 1 साइंस को हटा देगा. और फिर से आपने 1 दे दिया
या टू दे दिया, कंसिडर कीजिए 1 2, वो इंग्लिश को भी हटा देगा। मतलब कंसिडर कीजिए आपके पास n नंबर ऑफ डेटा है, ओके, 1000 ऑफ डेटा है, और उसमें आपको पर्टिकुलर एक ऑब्जेक्ट से, मतलब पर्टिकुलर आप कह सकते हो यहाँ से 100 तक डेटा आपको रिमूव करना है। तो आप क्या करोगे, डायरेक्टली वो एक पाथ दे दोगे, और जो भी एक्सपेक्टेड पाथ है आपका, कंसिडर कीजिए 100 वाला इंडेक्स, वो दे दोगे, और वो क्या कर देगा स्प्लाइस, बाय डिफॉल्ट उसे डिलीट कर देगा, राइट। बघा, समजत आहे ना की डिफिकल्ट वाटत आहे? मैं समझ रहे हैं सर। ओके। सर ये सीरीज में ही डेटा हटाएगा, जैसे 1 2 एक के बाद एक है, या फिर हम रैंडमली भी चूज कर सकते हैं, जैसे 1 और 1 के बाद डायरेक्ट 7? हाँ, कौन सा भी। आप यहाँ पे रैंडमली 10 भी भेज सकते हो, 100 भी भेज सकते हो, एज यू वांट। ओके। हमने उतना डिक्लेयर ही नहीं किया ना, अरे तो उसकी वजह से क्या। देखिए उसने क्या किया, साइंस एंड इंग्लिश को डिलीट कर दिया, जैसे मैंने बोला था आपका, बरोबर। 1 and 2, 1 and 2 किया उसने डिलीट। यस सर। ओके। और अगर आप 1 and 1 ही डालोगे तो वो क्या करेगा बताइए, बता सकते हैं कोई? वो सिर्फ साइंस को डिलीट करेगा, क्योंकि आपका इंडेक्स 1 यही है। ओके, 1 and 1 खत्म। क्लियर? म्हणजे जर पर्टिक्युलर एकच एलिमेंट तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही एक तेच पॅरामीटर टाका, ते तुम्हाला डिलीट करून देईल। क्लियर? यस सर। यस यस सर। नल वैल्यू डाल के देखिए अरे में एक्सेप्ट होती है क्या? बघा नल वैल्यू पण एक्सेप्ट होता है। ओके, अरे ऑल्सो एक्सेप्ट नल वैल्यू। ओके, आप अभी पर्टिकुलर अरे डिलीट भी कर सकते हो। ओके गाइस, किस तरह से करोगे? ओके, एक मिनट। सॉरी। ये क्या है डिलीट, आपके पास दिस इज ऑपरेटर। ओके, ए आर आर ऑफ, वी कैन से दैट हमें डिलीट क्या करना है, कंसिडर कीजिए हमें करना है मैथ्स डिलीट। ओके, तो हम क्या करेगा 0 से दे देंगे। अभी ये जो आपका ऑपरेटर है ये डिलीट करेगा। ओके, सो बेसिकली देखिए किस तरह का आउटपुट आएगा आपको। बघा, वन एम्प्टी एटम,
उसने क्या कर दिया, उसे डिलीट कर दिया, लेकिन उस पे कुछ मतलब शिफ्ट किया क्या डेटा, राइट शिफ्ट किया या लेफ्ट शिफ्ट किया? जैसे आपका स्प्लाइस क्या कर रहा है, लेफ्ट शिफ्ट डेटा कर रहा है, राइट? मतलब यहाँ पे जो इंग्लिश है उसका इंडेक्स क्या आ जाएगा, अभी 1 आ जाएगा। लेकिन जो डिलीट ऑपरेटर है, बाय यूजिंग डिलीट ऑपरेटर, इफ यू डिलीट एनी काइंड ऑफ एलिमेंट, तो वो आपका डेटा शिफ्ट नहीं करेगा। ओके, अगर आपके पास इस तरह की कंडीशन है कि आपको पर्टिकुलर डेटा डिलीट करना है लेकिन वो शिफ्ट नहीं होना चाहिए, सो दैट टाइम व्हाट यू विल चूज डिलीट ऑपरेटर। ओके, क्लियर? Yes, sir. ठीक है, समजत आहे का डिलीट आणि स्प्लाइस मधला फरक? हेलो, समझत आएगा? यस सर। डिलीट क्या करेगा, आपका डेटा डिलीट करेगा। ओके, जो भी आप बोल रहे हो, देखिए मैंने मैथ डिलीट किया, यहाँ पे है क्या, नहीं है, लेकिन वो जैसे इंग्लिश को जीरो जीरो इंडेक्स पे ला रहा है क्या, नहीं, वो डेटा शिफ्ट नहीं करेगा। आप कौन सा भी डेटा डिलीट कीजिए, यहाँ पे कंसिडर कीजिए थर्ड नंबर पे जो भी है वो डिलीट कर दो भाई। ओके, उसे इसे प्रिंट कीजिए। देखिए डिलीट हो गया 1 2 3, थर्ड नंबर पे है शायद, 0 1 2 3, हाँ थर्ड नंबर पे है। तो ये डिलीट हो गया, लेकिन यहाँ से कुछ शिफ्ट हुआ क्या, नल इधर आया क्या, या मराठी इधर गया क्या, नहीं। तो क्या है इसका बेसिक मतलब मीनिंग? सो बेसिकली इट विल नॉट शिफ्ट द डेटा, इट विल जस्ट, क्या बोलेंगे हम इसे, वो एम्प्टी कर देगा। यहाँ पे अगर आपको इन केस फ्यूचर में अगर कुछ रिक्वायरमेंट है, राइट, अगर हम बोल रहे हैं इन फ्यूचर वी हैव रिक्वायरमेंट लाइक उस पर्टिकुलर इंडेक्स पे हमें क्या चाहिए, एनी वैल्यू, हमें चाहिए हिंदी सब्जेक्ट। ओके, सो दैट वी कैन डू ना। आ रहा है हिंदी? यस सर। Yes, sir. सो ये क्या करेगा डिलीट ऑपरेटर, इट विल डिलीट, और वो जो पर्टिकुलर इंडेक्स है उसे वो रिजर्व रखेगा, लाइक नल, वी कैन से दैट। जैसे यहाँ पे आपका नल है, ओके, उसे वो रिजर्व रखेगा। क्लियर? यस सर। ओके, एनी डाउट? नो सर। It will delete the data, but will reserve that index. क्लियर? यहाँ तक क्लियर है? यस सर। येस सर. सर, यस। स्प्लाइस फंक्शनमध्ये जे आपण इंडेक्स दिलाय त्या हम्म, रेंजमधलंच व्हॅल्यू डिलीट करू का? यस। आता इथे आपण कोणती पण रेंज देऊ शकतो, असं काही नाही। इथे तुम्ही पूर्ण अरे पण डिलीट करू शकता, जशी तुमची रिक्वायरमेंट आहे। सो बेसिकली जसं नॉर्मल समजा स्ट्रिंग मध्ये पण आहे बहुतेक रिमूव्ह फंक्शन, इथे रिमूव्ह फंक्शन नाही आहे, इथे स्प्लाइस आहे, डिलीट आहे, ओके, अनशिफ्ट आहे, पॉप आहे। क्लियर? कुठले कुठले आहेत? पॉप आहे, अनशिफ्ट आहे, डिलीट आहे, सॉरी शिफ्ट आहे, पॉप आहे, डिलीट आहे, स्प्लाइस आहे।
क्लियर? पुश भी है सर, कुछ भी है। पुश भी है, हाँ, पुश। सॉरी, हाँ पुश है। नहीं, पुश से तो आप डेटा डालोगे ना, फिर add element in last अरे, ऐड एलिमेंट इन Pop. लास्ट अरे। ओके। यस, पॉप क्या करेगा आपका? डिलीट करेगा सेकंड लास्ट लास्ट। एलिमेंट, राइट। शिफ्ट क्या करेगा आपका? इट विल डिलीट फर्स्ट एलिमेंट। और स्प्लाइस क्या करेगा? इट विल एक्सेप्ट टू आर्गुमेंट एंड रिमूव द वैल्यू बिटवीन दैट आर्गुमेंट, ओके। डिलीट क्या करेगा? इट विल डिलीट द डेटा बट इट विल रिजर्व दैट इंडेक्स। क्लियर? यस सर। ओके, यहाँ तक कुछ डाउट गाइस? बताइए। नहीं सर। सर काही रॅन्डम व्हॅल्यू डिलीट करायची असेल तर जे बिटवीन रेंज नाही. करू शकतो ना आपण. जसं की आता मला सांगा, तुम्ही या पर्टिक्युलर अरे मध्ये तुम्हाला काय डिलीट करायचं, मी करून दाखवतो. सर सेकंड आणि फोर्थ आणि फिफ्थ नंबरची व्हॅल्यू डिलीट करायची, थर्ड नाही करायची. सेकंड म्हणजे इंग्लिश आहे, ठीक आहे. सेकंड आणि काय? फोर्थ, 1 2 3, राईट. येस, मराठी थ्री नाही, सेकंड 0 सेकंड 1 आणि फोर्थ. 2. सेकंड आहे इंग्लिश आणि 4 आहे 1 2 3. तुम्हाला करायचं आहे इंग्लिश आणि 1 2 3 डिलीट, बरोबर. येस. तर त्या केस मध्ये तुम्ही काय करा? 0 1 2, इथे काय करा? 2 2 देऊन टाका. ओके. आणि काय होईल आता? हा डेटा शिफ्ट होऊन जाईल, बरोबर. 0 1 2 3, 1 2 3 करायचा आहे ना, तर तो काय येईल आपला? 3 3 ला बघा. होत आहे डिलीट, बघा. काय पाहिजे? काय डिलीट करायचं होतं? इंग्लिश करायचं होतं आणि 1 2 3 काय करायचं होतं? हेच करायचं होतं का? नाही, चुकलंय ना. हो. आपला नल डिलीट झाला. ओके. हे पण 2 2च येणार मग. आपण प्रॉपर काउंट नाही केलं त्याला. ओके. नल तो दाखवत नाहीये बाय डिफॉल्ट, बट डिलीट झालाय, बरोबर. हे बहुतेक आपण इन बिटवीन डिलीट केलाय का काही? हा, डिलीट केला आहे. ओके. ओके, आपलं काय झालंय डिलीट? इंग्लिश केलाय 0 1 2 3. 0 1 2 इंग्लिश केला आहे. आता आपल्याला डिलीट करायचं आहे 1 2 3, राईट. 0 1 2, पूर्ण 2 2 आपल्याला डिलीट करावं लागेल इथे सेम.
बघा. ओके झालाय. इंग्लिश सॉरी, काय मराठी का बरं डिलीट होतोय तो? त्याचे इंडेक्स शिफ्ट झाला असेल आणि नंतर पुन्हा ते उर्दू घेतलं तर ते मराठी delete. नाही पण इथेच डिलीट होत आहे ना मराठी, आपण तर प्रॉपर दिला. ये दो से पूरा ही डिलीट कर देगा अभी. ओके, मैथ सायन्स इंग्लिश मराठी, मैथ सायन्स इंग्लिश मराठी दोन वेळा प्रिंट केलाय का आपण? हे दोन वेळा कसं काय होतं? हा, पण एक वेळाच केलं ना प्रिंट हे. इथे एकदा आणि इथे एकदा, बरोबर डिलीट केल्यानंतर दोन वेळा कसं काय भेटत आहे आपल्याला? सायन्स इंग्लिश मराठी. ओके, तो काय करतोय स्प्लाइस,
इंग्लिशला कन्सिडर करतोय 2 आणि त्यानंतर 1 आणि 2 मराठीला कन्सिडर करतोय. आपण 2-2 देतोय, आपणच कन्फ्यूज होतोय. फक्त जर तुम्ही इथे एकच इंडेक्स दिला, ओके, तर तो काय करेल, 0 1 2 इंग्लिश पासनं सगळेच डिलीट करून टाकेल समोरच. बघा, केलाय डिलीट. मॅथ सायन्स आहे फक्त तुमच्याकडे आणि लेंथ आहे 7. मॅथ सायन्स आणि इंग्लिश पासनं डिलीट केलंय सगळं. सो बेसिकली जर तुम्हाला पर्टिक्युलर एलिमेंट डिलीट करायचा असेल तर आपल्याला डिलीटच फंक्शन आहे. स्प्लाइस इन बिटवीनच जर आपल्याला डिलीट करायचा असेल तर आपण यूज करू शकतो. कारण बघा आता इथे आपल्याला काय सेकंड नंबरच्या इंडेक्स वरची व्हॅल्यू डिलीट करायची होती, बरोबर. बट केस काय आहे, आपण आता 0 जरी दिला तरी काय करतोय तो बघा, तो कन्सिडरच करत नाही स्प्लाइसला. जर 0 देतोय तर आपल्याला काय करावं लागेल, 1 दिला तर 1 काय करेल, तो लेट्स से 1 पण कन्सिडर करत नाही ना, काहीच डिलीट नाही केलाय. इंग्लिश डिलीट केलाय ना याने. हॅलो, राईट. इंग्लिश तुम्हाला डिलीट करायचं होतं, त्यांनी डिलीट केलंय 2 1. याची पर्टिक्युलर गरज लागणार नाही आपल्याला, बट जस्ट फॉर क्युरिओसिटी आपण हे डिफाइन करतोय. हे फॉर लूप सध्या तुम्ही लक्षात घेऊ नका, मी सांगतो तुम्हाला कसं काय आहे, का बरं डिफाइन केलं मी. बघा झालंय. जशी तुमची रिक्वायरमेंट होती, फक्त तुम्हाला काय करावं लागेल, कोड सोबत थोडं खेळावं लागेल. दॅट्स इट. तुम्हाला काय करायचं होतं, इंग्लिश डिलीट करायचं होतं, त्यानंतर काय मराठी डिलीट करायचं होतं, बरोबर, की 1 2 3 डिलीट करायचं होतं. काय करायचं होतं डिलीट? 1 2 3. ओके, 1 2 3 करून टाकू. इथे काय झालंय, इंग्लिश डिलीट झालंय 0 1 2 3. आता थर्ड इंडेक्स वर काय आहे, 1 2 3 आहे. आपण बघा पुन्हा इथे काय दिलं, सेकंडच इंडेक्स दिला. इथे आपल्याला थर्ड इंडेक्स द्यावं लागेल. झालाय 1 2 3 डिलीट. बघा, Yes. अशा प्रकारे तुम्हाला डिफाइन करावं लागेल त्याला, किंवा तू शिफ्ट करूच नको, त्याच ठिकाणी थांब. जर 1 तुम्ही डिफाइन करसाल तर तो तिथल्या तिथेच थांबेल. क्लिअर? Yes. ओके. बघा, हे फॉर लूप जे आहे पर्टिक्युलर मी बनवलेलं, ते कसं बनवलं, तर स्पेसिफिक मला हा अरे प्रिंट आउट करायचा होता. तर अरेची बघा लेंथ तुम्हाला माहित आहे 7 देते आहे, बट अरेची लेंथ 7 आहे का? किती आहे लेंथ? 0 1 2 3 4 5 6, राईट. किती आहे? 6 आहे. त्यामुळे मी कंडिशन मध्ये काय टाकलं, ARR डॉट लेंथ -1. जर मी हे -1 खोडलं तर लेंथ 7 राहील, बरोबर. तर तो प्रिंट करेल का प्रॉपर? बघा, एक अनडिफाईन येतोय, बरोबर. म्हणजे काय, त्यांनी 7th नंबरला बघितलं, बट तिथे काही डिफाईनच नाही केलेलं आहे, म्हणून तुम्हाला काय आलं, प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये अनडिफाईन. क्लिअर? बट आपल्याला फक्त जेवढा अरे आहे तेवढा जर प्रिंट करायचा असेल तर -1 इथे यूज करायचं.
ठीक आहे, तुम्ही फॉर लूप सध्या कन्सिडर करू नका. ओके, मी जेवढे समजा फंक्शन्स सांगितले तेवढे समजले का? येस सर. ओके, मी डिलीटच करतो उद्या फॉर लूप आणि काही फंक्शनही सांगतो तुम्हाला. ठीक आहे. अरे खूप महत्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे, इथे काही कलेक्शन वलेक्शन असं काही नाही आहे स्पेसिफिक. आहे ते पण काही ते जास्त यूज होत नाही कॉन्सेप्ट. जे पण काही आहे आपल्या प्रोग्राम मध्ये, प्लेराईट मध्ये पण मोस्ट ऑफ द टाइम आपण अरे यूज करणार आहे. तर अरे समजायला पाहिजे. ओके, अरे मध्ये पण खूप सारे फंक्शन्स आहेत. आता हे बेसिक अरे आपला संपलाय आज. ओके. हॅलो. येस सर.